डे 2 आजचा. आणि आता आम्ही चाललोय. आज आम्ही रुद्रप्रयागला काल इथे स्टे केलेला रुद्रप्रयागला. आणि आता आम्ही चाललोय केदारनाथच्या दिशेने. इथून 70 किलोमीटर काय इथून सोनप्रयाग आहे ना. 70 किलोमीटर काय आहे सोनप्रयाग ना. सो मग आता आम्ही सोनप्रयाग मध्ये 70 किलोमीटर जाणार. 70 ते 80 किलोमीटर. आजचा प्लॅन होता बाबा केदारनाथचं दर्शन. पुरे आहेत खाते नाही नको. रस्त्यामध्ये एक गाय भेटली. आमच्याकडे द्यायला काहीच नव्हतं, पण एक चिप्स होते ते दिले. ते तिनं थोडेसे खाल्ले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. रस्ता वाटेत बराच खराब वगैरे भेटले. हे गावाचं नाव काय दादा? गाव का नाम काय दादा? गाव सेमी गाव का नाव लागले असल्यामुळे रस्त्यात आम्ही मस्तपैकी पराठावर ताव मारला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. आम्ही पोहोचलो सोनप्रयागच्या इथं. इथं बाईक पुढे नेता येत नाही, त्यामुळे इथंच पार्किंगला ठेवावी लागते. बॅग वगैरे सर्व पार्किंगला ठेवून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पार्किंग इथे केलेली आहे. पार्किंगचे पण काहीतरी 50 रुपये आहे. ते इथं बघू शकता. जागा बिगा टाकून मजदूर लोक हे कामाला नेतोय आपण तिकडे. आणि आता पुढची गाडी अशी पॅक होते. तिथून आणि फायनली आमचं ट्रेकिंग चालूच झालं. वॉटरफॉल बघा, वॉटरफॉल मस्त वॉटरफॉल आहे. पत्थरचाच रोड आहे आणि असे घोडे सामान वगैरे घेऊन वर जात आहेत, खाली जात आहेत. खाण्यापिण्याच्या वस्तू थोडंफार महाग आहे, त्यामुळे येतानाच बिस्किट वगैरे काही छोट्या मोठ्या कुकीज वगैरे येतानाच बॅग मध्ये टाकाव्या. आमच्यासोबत जॉईन झालेला सोलो ट्रॅव्हलर त्याने चपाती आणि ठेचा आणलेला. तो निवांत बसून खाल्ला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे थंडी आणि पाऊस यामुळे ट्रेकिंग करणं थोडं कठीणच होत होतं. घोडेवाले पण आहेत आणि जेवायला बसलोय. फुल 150 रुपये आम्ही दोघांमध्ये घेतला. आणि हे शॉप. जेवण करून आम्ही गेलो रूमवर. रूम 1300 रुपयाला भेटलेला, तो पण बार्गेनिंग करून. पण मस्तपैकी थंडी वाजत असल्यामुळे आम्ही हे असं हीटरच्या समोर बसलो. गाद्या वगैरे. एक दिवस रील मध्ये बघितलेलं बाबा केदारनाथचं मंदिर मला पाहायचं होतं, त्याच्यामुळे मी तसाच थंडीमधून बाहेर निघालो मंदिर पाहायला. तर मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण हे मंदिर डे मध्ये एक्सप्लोर करू.